स्टँडर्ड 9 सराव संच 2.1 आकृती 2.5 मध्ये रेषा आर पी आणि एम एस व रेषा डी के ही त्यांची काय छेदिका आहे। आर पी आणि एम एस ही समांतर आहे आणि डी के ही काय त्यांची छेदिका आहे। तर डी एच पी बरोबर किती दिले 85। इथे बघा डी एच पी बरोबर दिले 85। तर खालील कोणाची मापे काढा। पहिलं दिले आर एच डी काढा। आर एच डी कोणता तर आर एच आणि डी। आर एच डी कोणता कोण झालाय तर हा। आता इथे लक्ष द्या की डी एच पी आणि आर एच डी हे काय संलग्न कोण आहे। तर याला आपण याचं 85 आहे म्हणजे या संलग्न कोणाच्या मापांची बेरीज किती असतं 180। 180 मधून 85 जर गेले तर किती राहतील 95। 95 काय झाली आर एच डी या कोणांचे माप किती झालं 95। आता हे 95 आहे। दुसरं कोण विचारलंय पी एच जी पी एच आणि जी म्हणजे हा कोण। तर आर एच डीच्या अपोजिट कोण कोणता आहे पी एच जी। अपोजिट असल्यामुळे याचं काय झालं आहे 95। पी एच जी पण किती आला आहे 95 कारण विरुद्ध कोणाच्या मापांची बेरीज कशी असते सारखी असते। थर्ड दिले एच जी एस। आता तुम्हाला विचारलं एच जी एस किती एच जी एस या कोणाच्या आंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असतं 180। 180 ही किती आहे 95। 180 मधून 95 गेले किती राहतील 85 म्हणजे जी किती आला 85। एच जी एस किती आला आहे तुम्हाला 85 भेटलं। नंतर एम जी के हां आता इथे तुम्हाला एच जी एस दिला होता 85 मग एम जी के किती असणार 85 कारण काय तर विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज कशी असतं सारखीच असतं। हा 85 आहे म्हणून हा पण किती होणार 85। तर तुम्हाला फर्स्ट भेटला आहे आर एच डी किती भेटला आहे 95। पी एच जी किती भेटला आहे 95। देन एच जी एस किती भेटला आहे 85। नंतर एम जी के किती भेटला आहे 85। इथे बघा विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज सारखी असते। देन पी जी एस पी एच जी हा भेटला आहे तुम्हाला 95। देन आर एच डी आपण सगळ्यात आधी आर एच डी काढला कारण इथे डी एच पी आपल्याला ऑलरेडी दिलेला होता 85 आणि संलग्न कोणाच्या मापांची बेरीज 180 असते म्हणून आर एच डी वरून आपण काय काढलं डी एच पी वरून आपण काढले आर एच डी आणि आर एच डी वरून आपण काढले पी एच जी। इथे विरुद्ध कोण सारखे असतात म्हणून त्या दोघांची पण सारखेच म्हणजे सारखे असे म्हणून त्यांची किंमत किती येणार कोण कितीचं तयार होणार तर सारखंच तयार होणार आहे 95चा आहे म्हणून हा पण 95चाच होणार। देन एच जी एस हा किती आहे 85 आहे। तर एच जी एस 85 आणि एम जी एस पण 85। एच जी एस हा 85चा आहे आणि एम जी एस हा त्याचा काय विरुद्ध कोण आहे त्यामुळे विरुद्ध कोण अपोजिट कोण असले तर अपोजिट कोणाचं माप कसं असतं सारखंच असतं म्हणून हा 85 आहे म्हणून हा पण किती होणार 85। प्रश्न दुसरा आकृती 2.6 मध्ये बघा रेषा पी आणि रेषा पी आणि क्यू ह्या दोघंही पण काय समांतर रेषा आहे। एल आणि एम ही काय त्यांची छेदिका आहे ठीक आहे। आता काही कोणांची मापे दाखवली आहेत यावरून तुम्हाला काय करायचं ए बी सी डी यांची मापे काढा। बघा इथे ए बी सी आणि डी। आता काय करायचं आहे समांतर रेषा कोणती आहे पी आणि क्यू। आता मला सांगा अपोजिट कोण इथे अपोजिट कोण तयार होतो बरोबर इथे अपोजिट कोण तयार होतो आणि इथे ए हा काय याचा संलग्न कोण आहे तर हे 110 आहे मग 110 आहे तर मग हा किती होणार 180। संलग्न कोणाच्या मापांची बेरीज किती असतं 180 मग 180 मधून 110 गेले किती राहतील तर 70। आता याचं 70 आलं म्हणून याचं किती येणार 70। 110 हा आहे म्हणून हा पण किती येणार 110 ठीक आहे। आता हा या डायरेक्शनला म्हणजे एकाच दिशेने जाणाऱ्या कोणाच्या मापाची बेरीज कशी असते सारखीच असतं म्हणजे एका डायरेक्शनला जे कोण जात असतात तर त्यांचे बेरीज सारखी असतं म्हणून हा 70 आहे तर हा पण किती होणार 70। देन हा 115 आहे तर
150 180 मायनस 150 केलं तर किती येणार 65. हा 65 होणार. संलग्न कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180. हा 150, हा 65 आहे, हा पण 65. देन हा 65, हा 65 आहे म्हणून हा किती होणार 115. कारण एका डायरेक्शनला जाणारे कोण तयार होतात इथे बघा, त्यामुळं 150. आणि हा ऑपोजिट विरुद्ध कोण आहे, म्हणजे अपोजिट कोण आहे, तर हा होईल 65 आणि हा 150 आहे म्हणून हा पण 150. असं आपल्याला सगळ्याच कोणाची ABCDचीच नाही तर सगळ्याच कोणाच्या मापांची बेरीज लगेच आपल्याला काढता येतात. 70 70. देन हे बघा 125 तर हा पण 150 नाही तर हा पण 150 बिकॉज ऑफ एकाच डायरेक्शनला जाणारे अँगल्स आहे. आणि देन हा 65 आहे म्हणून हा पण 65 होणार बिकॉज ऑफ वन 160. बघा जाऊ द्या, आपल्याला A आणि B भेटला आहे 70. ठीक आहे. देन आपल्याला C किती भेटला आहे 115 अँड D 65. आकृती 2.7 मध्ये बघा, रेषा L आणि M. रेषा L आणि M काय आहे समांतर आहे आणि रेषा N आणि P पण ह्या समांतर रेषा आहेत. तर दिलेल्या मापावरून तुम्हाला काय करायचं आहे ABCD काढायचं आहे. आता ABCD काढताना तुम्हाला हा जो कोण आहे तो काय दिला आहे 45चा दिला आहे. आता विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज कशी असतं सारखी असतं. मग हा 45 हा 45 होणार, हा 45 आहे आणि हा किती होणार 135 बिकॉज ऑफ हे कोणते कोण होणार आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 असतं. 180 आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 येतं. आता हा 135 आहे म्हटल्यावर हा पण 135 होणार बिकॉज ऑफ विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज कशी असतं सारखीच राहतं. विरुद्ध कोण जे आहेत त्याची बेरीज म्हणजे विरुद्ध कोण हे सारखीच असतात. देन हा 135 आणि हा पण 135 होणार कारण हे एकाच डायरेक्शनला जाणारे अँगल्स आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर बघा त्यांचे डायरेक्शन सेम आहेत, म्हणजे हा पण अँगल इकडेच जातो आणि हा पण अँगल इकडेच शो करतो. एकाच डायरेक्शनला जाणाऱ्या अँगल्स कसे असतात सेम असतात. तर हा पण 35 येणार. म्हणजे आपल्याला काय भेटलं A आपला किती आहे 135 B also 135 and C also 135. क्रमांक 4 आकृती 2.8 मध्ये कोण PQR आणि XYZ. तर XYZ हे यांच्या भुजा परस्परांना समांतर आहे. तर सिद्ध करा PQR एकरूप XYZ. PQR एकरूप XYZ. आता बघा तुम्ही लक्षात येत असेल ती PQ आणि XY हे एकमेकांना यांची भुजा सेम आहेत तर हे कशा एकरूप आहेत. त्याच्यानंतर YZ आणि QR ह्या सुद्धा एकरूप आहे म्हणून PQR एकरूप XYZ. प्रश्न क्रमांक 5 बघा 2.9 मध्ये रेषा AB ही समांतर आहे CD ला. इथे 105 दिले तर R आणि T तुम्हाला काढायचे. इथे कोणाचे माप दिले R आणि T आणि R म्हणजे बघा आता हा 105 आहे तर हा किती असणार 105 कारण विरुद्ध कोणांचे माप कसे असतात सारखेच असतात. आणि परत हा 105 आहे म्हणून हा पण किती होणार 105. एकाच डायरेक्शनला जाणारे अँगल्स आहेत त्यामुळं यांची जी माप आहे ती कशी असणार 105च असणार. नंतर तुम्हाला विचारलं आहे ART हा कोण किती राहील तर 105 मध्ये 180 मधून 105 गेले किती राहतात ते 75. तर हा कोण येणार तुमचा 75 ART. पहिला याचा आन्सर येईल तुमचा 75. नंतर विचारले तुम्हाला CT अँड Q हा कोण. तर हा 105 असल्यामुळे हा किती येणार आहे 75 कारण संलग्न कोणाच्या मापांची बेरीज ही किती असतं 180 असतं. आणि तसं पण याला तुम्ही असं पण घेतलं असतं तरी हे एका डायरेक्शनला कोण कसे असतात सेम असतात त्यामुळं हा पण किती येणार तुमचा 75. देन विचारले तुम्हाला DTQ हा
105 येणार, कारण इथे 75 आणि ह्याचं किती या दोघांची ॲडिशन 180 असतं, म्हणजे संलग्न कोणांच्या मापांची बेरीज 180 येतं, म्हणून हा किती होणार 105. 180मधून 75